नमस्कार, मी तुमचा ब्लॉगर केव। तर आज मी तुम्हाला श्री खंडोबा महाराज जेजुरी गड देखावा बघायला नेत आहे। हा देखावा इंदिरानगर इथे स्थित आहे। मित्रांनो, तुम्ही गर्दीत बाहेर पडू नये व तुमचे नीट दर्शन व्हावे, त्यामुळे मी तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवला आहे। इथे तुम्हाला खंडोबा महाराज जेजुरी गडाचा एक देखावा बघायला मिळेल। आता हा तुम्ही पूर्ण व्ह्यू बघू शकतात व हे जे मंदिर आहे ते कसं दिसतं ते पण बघू शकता व किती लोकांची गर्दी झाली आहे ते पण बघू शकता। हे पण बघू शकतात की पूर्ण मंदिराच्या देखाव्यावरती भंडारा उधळण्यात आला आहे। ते दर गणेश उत्सवाला कोणता ना कोणता तरी देखावा असतोच। श्री अहिल्या देवीची माहिती आहे। आता तुम्ही बघू शकतात की इकडे जे आधीच्या काळाचे सगळे अस्त्र शस्त्र व तलवारी हे सगळं आधीच्या काळात जे यूज व्हायचं ते तुम्ही इथे त्याचं एक एक्झिबिशन बघू शकता। हे बघून तुम्हाला आपल्या जुन्या वीर योद्ध्यांची आठवण येईल। हे तुम्ही बघू शकतात हातापायांचे शिवकालीन कुलूप आहे व ही तुम्ही लाकडी तोफ पण बघू शकतात। येथे तुम्ही जुन्या ढाली माळा कवच हे सगळं बघू शकता। हे तुम्ही सांबर शिंग बघू शकता। ते तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मराठा ढोप पण बघू शकता। ते बरेच जुन्या व शिवकालीन वस्तू तुम्हाला बघता येतील। मित्रांनो, हा तर एक देखावा झालाच, पण नाशिकमध्ये अशा अजून 2 देखावे करण्यात आले आहेत। पशुपतीनाथ मंदिराचा देखावा हा शिवाजीनगर मध्ये करण्यात आला आहे व अजून एक मुक्तीनाथ मंदिराचा देखावा रविवार कारंज्याच्या इकडे करण्यात आला आहे व ते बघण्यासाठी तुम्हाला माझा एक दुसरा व्हिडिओ मी करणार आहे, तो बघावा लागेल। बोला एकट जय मल्हार। लोकांना जेजुरी गडाची चढण व जेजुरी गड करणे शक्य नाही, त्या लोकांना इथे काहीच त्रास न होता मस्त नाशिकमध्येच दर्शन मिळू शकते। इथे तुम्ही बघू शकतात की आम्ही या मंदिराच्या खूपच जवळ पोहोचलो आहे व आता आम्ही या मंदिराच्या आतमध्ये जात आहे। आता तुम्ही या मंदिराच्या आतमध्ये बघू शकतात की काय काय दिसतं। मला इकडे खूप सारे देवांचे चित्र बघायला मिळतील व खूप सारे देवांचे मूर्त्या पण बघायला मिळतील। तुम्ही येथे येळकोट जय मल्हार करत मस्त खंडोबा महाराजांचे दर्शन घेऊ शकता। बघू शकतात की किती गर्दी झाली आहे खंडोबा महाराजांचं दर्शन घ्यायसाठी। आता तुम्ही इकडे संत नामदेवांची मूर्ती बघू शकता। आता तुम्ही फोटो बघू शकतात या मंदिराचा। तुम्ही इकडे संत तुकाराम संत वाल्मिकी संत ज्ञानेश्वर आणि श्री नरहरी सोनार यांना बघू शकता व इथे तुम्ही गजानन महाराज पण बघू शकता। आता आपण खंडोबा महाराजांच्या मूर्तीच्या इथे पोहोचलो आहे व तुम्ही बघू शकता की इकडे गणपती आणि खंडोबा महाराज एकसाथ विराजमान आहेत व हे किती सुंदर दृश्य दिसत आहे। तर तुम्ही येथे वेगवेगळ्या संत व साधूंची ज्या मूर्त्या बघू शकतात। जनाबाई
हे मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर पूर्ण जागेचे दृश्य. आता तुम्ही माझा एक फोटो बघू शकता जो की आम्ही त्या मंदिराच्या इथे काढला होता. हा आता सर्व रांगोळ्या आहेत जे की इथल्या लोकांनी काढलेल्या आहेत, पण खूप सुंदर दिसतात. जय मल्हार. मी माझा व्हिडिओ इथेच संपवतो. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.